9 वर्षापासून मराठा प्रीमियर लीगचं आयोजन आणि ह्या निमित्ताने जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांचा मुलगा तो स्वतः शहरामध्ये येऊन क्रिकेट खेळतो। नक्कीच याचा मलाही आनंद झाला। आमचे पद्मभूषण उज्ज्वलजी निकम साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ही सगळी तरुण मंडळी आज खेळाच्या माध्यमातून एकत्रित जोडलेली आहेत। आजच्या या उद्घाटन समारंभास आमच्या प्राध्यापक ज्येष्ठ मार्गदर्शक आमच्या डॉक्टर आपलं स्मिताताई या ठिकाणी उपस्थित राहिल्यात। त्यांनी पण खूप चांगलं मार्गदर्शन केलं। मी संबंध लोकांना, ऑर्गनायझरला, डोनर्सला, स्पॉन्सरर्सला मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि सगळ्यांनी खेळाचा आनंद लुटा एवढीच या ठिकाणी विनंती। आपण चांगलं क्रिकेट खेळता, सत्ता पण आपली आहे, आता विरोध नाही आता नाही, बॅटिंग आमची चालू असते। आमचे कॅप्टन देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आणि त्यांच्या हातामध्ये ज्यावेळेला बॅट येते त्यावेळेला बॉलरही घाबरतात। तेल लावलेले पैलवानही चिटपट होतात। म्हणजे तेल लावलेल्या पैलवानांनी जरी बॉलिंग करायचा असं विचार जरी केला तरी त्यांच्या कुठल्या बॉलावरती 6 आणि 4 जाईल हे सांगता येत नाही। परंतु राजकारणामध्ये आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक वेगळा विक्रम या ठिकाणी घडवला। विरोधी पक्ष नेता कधी तर मुख्यमंत्री आणि आता परत एकदा उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली। महाराष्ट्राच्या दिशेच्या दृष्टीकोनातून त्यांनी काम केलं आणि आज परत मुख्यमंत्री म्हणून देशामध्ये सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट येत असताना महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना, कामगारांना, उद्योगपत्यांना एक चांगलं वेगळं व्यासपीठ निर्माण करून देतात। हेच त्यांचं कौशल्य आहे। विरोधक आता कोणीच राहिलं नाही असं म्हणायचं नाही, आहेत थोडे बोट आहेत, बघू आपण त्यानंतर त्यांना कधीतरी बॅटिंग बॉलिंगमध्ये उडून टाकू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।